परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहे। तर सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहे। महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून उमेदवारांवर चर्चा सुरू आहे। तर संदीप जोशी, संजय केनेकर यांचे नाव सध्या समोर येत आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी मिळालेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, भाजपची विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचे 3 उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत। उद्या अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे। यामध्ये संदीप जोशी नागपूरमधून त्यांना ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। नागपूरमधले ते आहेत। तर संजय केनेकर आपण जर पाहिलं तर संभाजीनगरचे आहेत आणि तात्काळ केचे, दादाराव केचे यांना सुद्धा ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। संदीप जोशी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संजय केनेकर पक्षाचे महामंत्री म्हणून त्यांनी उत्तम असं काम केलेलं पाहायला मिळतं आणि दादाराव केचे यांना विधानसभेचं तिकीट जे आहे ते नाकारलेलं होतं आणि त्यानंतर आता विधान परिषदेचं तिकीट जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे। पोटनिवडणूक आहेत, 3 जागा भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत। त्यामधले हे 3 उमेदवार आपण पाहू शकतो भाजपने जाहीर केलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं भाऊगर्दी भाजपमध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती। अनेकांनी इच्छुकांनी आपली नावं जी आहे ती जाहीर केलेली होती किंवा इच्छा दर्शवलेली होती, परंतु या तिघांना संधी जी आहे ती या पोटनिवडणुकीमध्ये देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये संजय केनेकर यांचं नाव जे आहे ते गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होतं। अनेक निवडणुकीच्या वेळी त्यांचं नाव समोर येत होतं, परंतु त्यांना संधी जी आहे ती पक्षांनी त्यावेळी दिलेली नव्हती। तो आता मात्र ही संधी जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहे। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। विनायक, खरं तर संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे हे 3 नावं भाजपकडून पुढे आलेले आहेत। काय अधिक माहिती आहे या नावांसंदर्भात? ही 3 नावं जी आहेत ती चर्चेत आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये जोशी, संजय जोशी जे आहेत ते नागपूरमधनं आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती मानले जातात। तर संजय केनेकर यांनी पक्षासाठी उत्तम असं काम जे आहे ते गेल्या काही दिवसापासून केलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे समतोल राखण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपने केला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्याला सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या यादीतनं आपल्याला पाहायला मिळतोय। 3 जागांसाठी ही पोटनिवडणूक जी आहे ते होते। आपण जर पाहिलं तर विधान परिषदेचे जे सदस्य होते ते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्या 5 जागा रिक्त झालेल्या आहेत। त्या 5 जागांमध्ये 3 भाजप, 1 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी असा हा महायुतीचा समतोल असणार आहे। संख्याबळ जर पाहिलं तर महायुतीकडे अधिक आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ते बिनविरोध होण्याची शक्यता आहे। उद्या अर्ज जो आहे तो भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे